Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हे अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे। यासाठी राज्य शासनाने एक GR सुद्धा काढलेला आहे। याच विषयाला घेऊन राजकारण चांगलंच तापताना दिसून येत आहेत। विरोधक आक्रमक झालेले आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकास राजूरकर, मुंबई तकवर आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस हे शहर एक औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरातील ACC सिमेंट उद्योग हे काही वर्षापूर्वी अदानी समूहाने विकत घेतलं आणि याच ACC समूहामार्फत चालवण्यात येणारी जी माउंट कार्मेल कॉन्व्हेंट आहे ती सुद्धा आता अदानी समूहाकडे गेलेली आहे। यापूर्वी ही जी शाळा आहे माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा चालवण्यात येत होती आणि याचं संपूर्ण व्यवस्थापन ACC सिमेंट उद्योग बघत होतं। मात्र आता ही जी ACC सिमेंट उद्योग आहे ही अदानी समूहाने विकत घेतल्यानंतर आता अदानी समूहाने या कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा चालवण्यात येत असलेल्या माउंट कार्मेल कॉन्व्हेंटचं नाव बदलून हे जे संचालन जे आहे ते अदानी समूहाकडे द्यावं अशी मागणी राज्य शासनाकडे केलेली होती। त्याकरिता अदानी समूहाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत महाराष्ट्र शासनाला एक अर्जसुद्धा दिला होता। याच अर्जाचा विचार करत राज्य शासनाने आता हा GR 27 सप्टेंबर रोजी हा GR काढला आहे आणि या GRच्या माध्यमातून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही जी शाळा आहे माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही आता अदानी समूह जे आहे अदानी फाउंडेशन अहमदाबाद यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे। हा निर्णय आल्यानंतर आता राजकारण चांगलंच तापताना दिसून येत आहे। विरोधक आक्रमक झालेले आहेत। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारने सुद्धा या संपूर्ण प्रकरणाला घेऊन चांगलीच टीका केली आहे। त्यांनी X वरती सुद्धा टीका केली आहे आणि एक व्हिडिओ स्टेटमेंट सुद्धा जारी केलेला आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 हा अदानाची नावाने करता की काय असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। ही जी शाळा आहे ही गेली अनेक वर्षापासून ACC सिमेंट उद्योग यांची व्यवस्थापनामार्फत कार्मेल एज्युकेशन सोसायटी जी आहे ती चालवत होती आणि या शाळेमध्ये या कंपनीचे जे कामगार आहेत तेथील अधिकारी आहेत त्यांची मुलं एक सवलतीच्या दरामध्ये शिक्षण घेत होते आणि ही जी सध्या जी कंपनी आहे ACC सिमेंट उद्योग आता ही अदानीच्या मालकीची आहे। त्यामुळे ही शाळासुद्धा आता अदानीच्या ताब्यात आलेली आहे आणि आता राज्य शासनाने सुद्धा हा GR काढून या संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन जे आहे अदानी फाउंडेशनला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। आता अदानी जिथे आलं त्या ठिकाणी राजकारण जे आहे ते होत आहे आणि विरोधकाचं स्पष्ट म्हणणं आहे की आता संपूर्ण आता अदानी जे आहे ते यापूर्वी वीज असेल किंवा जमीन असेल त्यानंतर आता शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अदानीचा डोळा असल्याचं आता विरोधकाकडनं बोलण्यात येत आहे। याकरिता प्रशासन असेल किंवा सरकार असेल ते अदानीच्या पाठीमागे उभे असलेलं जे विरोधक आहेत ते बोलत आहेत। सध्या विरोधक या संपूर्ण प्रकरणाला घेऊन एक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हा जो संपूर्ण विषयाला घेऊन संपूर्ण टीका या ठिकाणी होत आहे आणि या प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करण्यात येत आहेत। असं असलं तरी ही जी शाळा आहे ही ACC सिमेंट उद्योग यांच्या व्यवस्थापनामार्फत चालवण्यात येत होती आणि आता हे ACC सिमेंट उद्योग जे आहे ते अदानी जे आहे यांनी विकत घेतल्यामुळे आता ही शाळा जी आहे ही अदानीच्या ताब्यात गेलेली आहे आणि राज्य शासनाने सुद्धा GR काढून ही शाळा जी आहे ती अदानी यांना हस्तांतरित करण्यात आली आहे। त्याकरिता शासनातर्फे काही नियम व अटीसुद्धा लावण्यात आलेली आहे। या नियम व अटीच्या मार्फतच ही जी शाळा आहे ही अदानीला चालवण्यात येणार आहे। त्यानंतरच ही जी संपूर्ण यादी जी आहे नियम व अटीची या ठिकाणी या GR मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे आणि पुढच्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण जे शाळेचं जे व्यवस्थापन आहे हे अदानी फाउंडेशन यांना आपल्या ताब्यात घ्यायचं आहे।